तुम्ही 10 दिवसात पावती घेणे आपण चेक करू. पाहिलं, मेहकर मधल्या एका ई सेतू केंद्रावर आधार कार्डसाठी कशी पैशांची मागणी केली जाते. आधार कार्डसाठी केंद्र सरकारनं काही कंपन्यांना ठेका दिलाय. त्यासाठीचा खर्च केंद्र त्या कंपन्यांना देत आहे. मात्र तरी देखील आधार कार्ड काढण्यासाठी पैसे घेत असल्याच्या तक्रारी मेहकरच्या तहसीलदारांकडे आल्या होत्या. त्यानुसार तहसीलदार निर्भय जैन यांनी तहसील चौकातल्या हादिमिया कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या देशपांडेंच्या सेतू केंद्राचं स्टिंग ऑपरेशन केलं. त्यात या प्रकाराचा पर्दाफाश झाला. त्यानंतर तहसीलदारांनी सेतू केंद्राचा परवाना रद्द करून सेतू केंद्र धारकावर गुन्हे दाखल करण्यात यावे असा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवलाय. तर केंद्र चालकाने आधार कार्ड काढण्यासाठी 170 रुपयाची मागणी केली. त्या अनुषंगाने सदर तक्रार सिद्ध झाल्यामुळे आम्ही संबंधित केंद्र चालकाविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी बाबतचा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे सादर केलेला आहे. एकूणच सेतू केंद्रातल्या या पर्दाफाशानंतर आता तरी आर्थिक पिळवणूक थांबेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत. संतोष लोखंडे, झी मीडिया, बुलढाणा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.